नमस्ते. मनोविकास प्रकाशनतर्फे मी डॅनियल मस्करनीस लिखित मेरी लास्कर या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. या निमित्ताने आम्ही एक छोटं असं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि या चर्चासत्रासाठी दोन दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेली आहेत. एक वीणाताई गवाणकर आणि डॉक्टर अभय बंग अशा या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. या कार्यक्रमानिमित्त जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे या चर्चासत्रात या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांबरोबर संवाद साधणारे डॉक्टर अरुण गद्रे आणि या पुस्तकाचे लेखक डॅनियल मस्करनीस या दोघांचंही मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतोय. डॅनियलने हे पुस्तक साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी मनोविकास प्रकाशनाकडे सोपवलं होतं. हा सगळाच काळ हा आपण पोस्ट कोविड असा समजतो आणि या पोस्ट कोविड काळामध्ये आपल्या सगळ्यांच्याच मनावर त्या स्मृतींचा पगडा आहे. अनेकांनी आपली जवळची लोक गमावली किंवा आपण त्या काळामध्ये जे काही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य सेवा अनुभवली त्या सगळ्या धक्क्यातनं अजूनही आपण सावरलेलो नाही. आणि यातून अनेक प्रश्न आपण आपल्या समोर उपस्थित होतात की इतकी कमकुवत आरोग्य सेवा आपल्या इथे का आहे, का आपल्यातली लोक मरत होती, का चांगली औषधं पटकन मिळत नव्हती, हॉस्पिटल्स का नाही आहेत, असे किंवा अगदी लोकांना पायपीट करत दूरवर का जावं लागलं, असे कितीतरी प्रश्न आपल्या समोर या काळात उभे राहिले आणि आपण ह्याचा विचार अजूनही करतो आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका प्रकारे मेरी लास्कर ह्याचं चरित्र देत आहे. मेरी लास्कर यांनी स्वतःचे वडील गेल्यानंतर अशा आजारांबाबत शोध घेणं सुरू केलं आणि नेमक्या अशा आजारांवर लोकांना का योग्य प्रकारे उपचार मिळत नाही, का योग्य संशोधनं नाही आहेत, का योग्य औषधं नाही आहेत, ह्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. मेरी लास्कर यांचं बॅकग्राऊंड काही विज्ञानाचं नाही आहे, तरी देखील एक मुलगी हा सगळा एक आढावा घ्यायला सुरुवात करते, त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात करते आणि वेगवेगळ्या प्रकारे राजकारणी लोकांचं लक्ष वेधून अशा अनेक आजारांमध्ये हे संशोधन व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करते. म्हणजे अमेरिकेसारख्या सुखवस्तू देशामध्ये सुद्धा आरोग्य सेवेसाठी किती झगडावं लागतं हे आपल्याला मेरी लास्कर यांच्या चरित्रातनं लक्षात येईल. हे चरित्र अतिशय रसाळ आणि उत्तम प्रकारे हे डॅनियलने लिहिलं आहे. हे जेव्हा आम्ही वाचायला लागलो तेव्हाच लक्षात आलं की एक उत्तम पुस्तक हे मनोविकास प्रकाशनाला प्रकाशित करण्याची संधी मिळाली. ह्याच्या संपादनावर थोडंफार काम करावं लागलं, पण लेखक म्हणून कधीही कुठल्याही प्रकारचे आढेवेढे हे डॅनियलने घेतले नाही. डॅनियलने प्रत्येक आम्ही केलेल्या सूचना मान्य करून तसे बदल करून ते आज एक बांधीव स्वरूपाचं पुस्तक हे वाचकांसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. या पुस्तकाच्या लेखन जेव्हा चालू होतं तेव्हा वीणाताईंसारख्या अनेकांचं याला मार्गदर्शन मिळालं आणि वीणाताई तर अर्थातच चरित्र लेखन या क्षेत्रामध्ये खरोखर एक वस्तुपाठ आहेत. त्यांनी लिहिलेलं कारवर जवळजवळ 4 दशकं किंवा त्याहूनही जास्त आज लोकांच्या वाचकांच्या मनामध्ये घर करून आहे आणि आजही ते तेवढ्याच आवडीने वाचलं जात आहे. तर या कार्यक्रमाला वीणाताई या आहेत
त्यांनी हे पुस्तक वाचून अतिशय मौलिक अशा काही सूचना डॅनियलला केल्या होत्या आणि त्याही डॅनियलने सगळ्या ऐकून तसे बदल दुरुस्त्या या पुस्तकामध्ये केल्या. ह्याच वीणाताईंचं हे कौतुक आहे की स्वतः लिहित असतातच 17-18 पुस्तकं त्यांची आजवर प्रकाशित झालेली आहेत. सगळीच पुस्तकं वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली आहेत, पण तरी सुद्धा त्या नवीन होतकरू तरुणांची पुस्तकं लोकांसमोर यावीत यासाठी खूप प्रयत्न करत असतात. त्या ऑनलाईन खूप ऍक्टिव्ह आहेत आणि त्या अनेक लोकांना चांगली नवनवीन पुस्तकं सुचवत असतात आणि हे करत असताना त्याचे बरे वाईट परिणाम त्या सहन करत असतात. म्हणजे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तारा भवाळकर यांचं सीतायन हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा त्या पुस्तकावर वीणाताईंनी एक लेख ऑनलाईन लिहिला आणि तो लिहिल्यावर त्यांना जे काही काय म्हणतात पारंपरिक विचार करणाऱ्या लोकांचा जो काही सामना करावा लागला, पण त्यांनी अजिबात ती पोस्ट डिलीट केली नाही. त्या स्वतःच्या मतावर ठाम राहिल्या आणि हे पुस्तक वाचलंच पाहिजे हे ठणकावून लोकांना सांगत राहिल्या. हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांनी या कार्यक्रमाला यायचं मान्य केलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. डॉक्टर अभय बंग हे जेव्हा नाव आपण घेतो तेव्हा महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ज्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे आणि योगदान दिलेलं आहे, त्यात डॉक्टर अभय बंग यांचं नाव हे अग्रस्थानी नेहमी असतं. त्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जाऊन स्त्री प्रश्नांवर, स्त्री आरोग्यांच्या प्रश्नावर असू दे, दारूबंदी संबंधी काम असू दे किंवा मेरी लास्कर सारखं राजकीय लोकांचं या आरोग्याच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचं काम असू दे, हे त्यांनी हे मोठं महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. मनोविकास प्रकाशनाला त्यांचं शिक्षणाचं जादुई भेट हे एक छोटेखानी पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळाली. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ ठेवला. या पुस्तकाला एक सखोल सविस्तर अशी एक प्रस्तावना त्यांनी दिली. या सर्वांसाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये या दोन्ही व्यक्तींबरोबर संवाद साधणारे डॉक्टर अरुण गद्रे, त्यांची ओळख ही त्यांच्या कादंबरीतना लेखनामधना महाराष्ट्राला आहेच, पण त्यांनी ही मुलाखत का घ्यावी हा जेव्हा भाग आला तेव्हा त्यांनी देखील फार्मास्युटिकलचा जो काही गोड बंगाल सगळं जे आहे या संदर्भात कैफियत नावाचं एक पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. यासाठी देशभरात फिरून त्यांनी फार्मास्युटिकलच्या विरोधात अनेक डॉक्टरांची मुलाखती घेतल्या. आपल्याला सहज जी स्वस्त औषधं मिळू शकत असताना त्यामध्ये किती नफा वाढवला जातो, तो कशा पद्धतीने लोकांच्या माथी ही महागडी औषधं मारली जातात, या संदर्भात कैफियत हे उत्तम पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. त्यामुळे या विषयावर त्यांनी या दोघांशी संवाद साधावा असं मला वाटलं आणि त्यांनी लगेच त्याला होकार दिला. मी त्यांचेही आभार मानतो. डॅनियल यापुढे या पुस्तकाची अंतरंग आपल्यासमोर उघडून दाखवेलच. एकूणच हा कार्यक्रम तुम्हाला आवडेल अशी आशा व्यक्त करतो. हे पुस्तक आवडेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मेरी लास्कर या पुस्तकाचं प्रकाशन करावं.
तर आता आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. आता आशिषने खूपच चांगल्या पद्धतीचं पुस्तकाची ओळख करून दिली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही बोलण्याची गरज वाटत नाही. आपण थेट लेखकाकडे जाऊ. आता लेखकांची ओळख, मी या तिघांची ओळख मात्र अगदी थोडक्यात अजून जास्त थोडीशी करून देतोय. डॅनियल मस्कर्निस हे या पुस्तकाचे लेखक. ते पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. गेले 10-11 वर्षापासून वसई येथे विवेक मंच ते चालवतात. त्याच्यावर जो अनुभव आला त्याच्यातून, त्यांनी मंच हे पुस्तक त्याच्यात लिहिलं आणि त्याला राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळाला. धर्म आणि विवेक, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे लेखकाच्या अभ्यासाचे विषय आहेत. ते गाव पातळीवर सप्तर्षी नावाच्या एका अंकाचं 8 वर्ष संपादन केलेलं आहे. तसंच एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे बोलीभाषा सध्या मरू घातलेल्या आहेत. तर कादोरी या बोलीभाषेतल्या अंकाचे ते संस्थापक सदस्य आहेत. ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा या विषयावर बोलण्यासाठी ते अनेक विचारमंचांवर जातात. डॅनियल, आपलं स्वागत. विनायक गवाणकरांची ओळख तर आता आशिषने करून दिलीच आहे. एक होता कारवर. त्यांनी माझ्यासारख्या माणसाला लहान म्हणजे तरुणपणी खूप प्रेरित केलं होतं. पण त्यांची अजूनही डॉक्टर ॲडॅस कॅडर हे पुस्तक मला फार आवडलेलं होतं. CMC वेल्लोर ज्या स्त्रीनं स्थापन केलं त्यांच्यावर. डॉक्टर सर्पतज्ञ डॉक्टर रिमन डिटमार, पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली, डॉक्टर खानखोजे, नाही चिरा नाही पट्टी, भागीरथाचे वारस विलासराव साळुंके, अशी अनेक पुस्तकं त्यांची आहेत. आता हे मेरी लास्कर हे चरित्र आहे, त्यामुळे वीणा गवाणकरांचं आपल्याबरोबर असणं हे अतिशय महत्वाचं आहे. वीणाताई, आपली स्वागत. डॉक्टर अभयभांग यांची ओळख तर आपण करून घेतलीच आहे, अशी ती दिली त्यांनी सगळ्यांना माहितीच आहे. पण ते सर्च तर्फे ते आणि राणीबाग गेले 40-50 वर्ष आदिवासींची वैद्यकीय सेवा अत्यंत ध्येयवादाने करत आहेत. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कृतिशील विचारवंत आहेत ते, बोलके विचारवंत नाही. आणि बालमृत्यू नियंत्रणावरचा त्यांचा जो एक पहिला महत्वाचा मोठा प्रोजेक्ट होता, त्याचा जो रिसर्च पेपर आहे त्याची दखल बांगलादेश, नेपाळ, अनेक आफ्रिकन देश यांनी घेतली आहे. आणि तो एक मॉडेल रिसर्च म्हणून मानला जातो आंतरराष्ट्रीय स्तरावर. आंतरराष्ट्रीय स्तरावर लॅन्सेट सारखी पुस्तकं, जर्नल्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे लेख प्रकाशित होतात. आणि आत्ताच आशिषने सांगितलं की मेरी लास्कर या आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी लढल्या. तर डॉक्टर अभयभांग यांची एक ओळख मला माहिती आहे. ती म्हणजे ते भारताने 2012 साली HLEG म्हणजे हाय लेवल एक्सपर्ट ग्रुप तयार केला होता. हा भारतातल्या 20-25-30 तज्ज्ञांचा ग्रुप होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून अभयभांग होते. आणि त्यांनी काय प्रयत्न केला, तर भारतात सर्वांसाठी वैद्यकीय सेवा मिळेल. आता सगळ्यात रिपोर्ट सारखा तो सुद्धा कपाटात ठेवला गेला. तो ठेवला गेला नसता तर कदाचित आशिष म्हणतो तसं कोविड काळात आपली धावपळ झाली नसती. पण डॉक्टर अभयभांग यांचा तो फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्याच्यासाठी मेरी लास्कर सारखेच ते ॲडव्होकसीच्या मागे असतात. त्यांचा अर्थातच माझा साक्षात्कारी हृदयरोग हे गाजलेलं पुस्तक. तेव्हा ही ओळख. आता चर्चेची सुरुवात मी करतो ते लेखकाकडे वळून. डॅनियल, या तुमच्या पुस्तकाचा विषय काय आहे जरा समजावून सांगाल का? म्हणजे 1900 साली, जवळपास 125 वर्ष दूर, अमेरिकेत जन्मलेल्या एका मेरी लास्कर नावाच्या स्त्रीचं चरित्र लिहावं असं तुम्हाला का वाटलं तरी का? सर्वांना नमस्कार. अ, गद्रे सर, तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याअगोदर मी सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या मान्यवराविषयी दोन चटकन स्वागतपर शब्द बोलू इच्छितो आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे वळेल. तर मी जेव्हा मेरी लास्कर याचं हस्तलिखित लिहून संपवलं तेव्हा त्याचा खरडा मी सर्वप्रथम आमच्या विनाताई यांना यांच्याकडे सुपूर्द केला आणि त्यांनी ज्या काही अमूल्य सूचना दिल्या त्यामुळे मला वाटतं हे पुस्तक अधिकच आशय संपन्न झालं. आणि त्याच्यानंतर हे हस्तलिखित मनोविकासचे आशिष पाटकर यांच्या हातामध्ये आलं आणि त्यांनी चटकन हे आपण मनोविकास तर्फे याचं आपण पुस्तक प्रकाशन करूया याला त्यांनी संमती दिली.
आणि त्यांनी ते हस्तलिखित डॉक्टर अरुण गद्रे यांच्याकडे सुपूर्द केलं. आणि डॉक्टर अरुण गद्रे यांनी जो काही प्रोत्साहन देणारा जो काही अभिप्राय दिला, त्यामुळे मी हे हस्तलिखित डॉक्टर अभय बंग यांच्याकडे पाठवण्याचं धाडस करू शकलो. आणि डॉक्टर अभय बंग यांनी ही अतिशय सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकास दिली. तर अशा तऱ्हेने मेरी लास्कर या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये विविध टप्प्यावर ज्या मान्यवरांचं अमूल्य योगदान मला लाभलं, ते सर्व मान्यवर या ऑनलाईन प्रकाशनाच्या कार्यक्रमात आज उपस्थित असणं हे खरंच माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. तर आता मी तुमच्या मूळ प्रश्नाकडे येतो. तर या पुस्तकाचा विषय काय आहे? तर आपण जर या मागील 60 ते 70 वर्षात जर पाहिलं, तर वैद्यक क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती झाली आहे. आणि वैद्यक संशोधनानं बऱ्यापैकी एक वेग पकडलाय. आणि त्याची प्रचिती आपण सर्वांनीच कोविड काळात घेतलेली आहे. म्हणजे कोविड-7 ज्या विषाणूमुळे होते, त्या विषाणूचा शोध लागणं, त्या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी त्या लसीची निर्मिती करणं, त्यानंतर ती लस बनवून त्याचं मोठ्या प्रमाणात वितरण करून जगभरातील साथ आटोक्यात आणणं, हे 3 महत्वाचे टप्पे आपण अवघ्या 2 वर्षाच्या आत आपण घडवून आणले. आणि मला वाटतं हा फार मोठा विज्ञानाचा चमत्कार आहे. आणि हे झालं केवळ वैद्यकीय संशोधनापर्यंत झालेल्या प्रगतीमुळे. आणि त्यातही हे जे वैद्यकीय संशोधन, हे बहुतांशी वैद्यकीय संशोधन हे आज अमेरिकेत होतंय. आणि अमेरिका या वैद्यक संशोधनाचं जागतिक नेतृत्व करतंय, आपल्याला मान्य असो वा नसो. आणि त्यातही अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही सरकारी संस्था या सर्व वैद्यक संशोधनाचा केंद्रबिंदू आहे. तर ही जी संस्था आहे, या संस्थेअंतर्गत मानवी आरोग्याशी निगडीत विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी जवळजवळ 27 उपसंस्था या NIHच्या अंतर्गत येतात. आणि या संस्थांचं वार्षिक बजेट आहे तब्बल $40 अब्ज. तर इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय संशोधन होत आहे. आणि त्यातून निष्पन्न होतं, त्याचा फक्त लाभ फक्त अमेरिकेपुरता सीमित नाही, तर त्याची फळं आपण सर्वजण, अखिल मानवजात त्याची फळं चाखत आहे. तर असं हे जे अफाट जे कार्य जे झालेलं आहे, तर आणि ज्या संस्थेतून हे निष्पन्न झालं, ही संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH. ही संस्था जर आपण 1940 किंवा 1950च्या दशकात जर आपण पाहिली, तर ही अतिशय निष्क्रिय आणि मृतप्राय अवस्थेत होती. आणि त्या संस्थेचं पुनरुज्जीवन करण्यात आणि त्या संस्थेमध्ये प्राण फुंकण्यात एका स्त्रीचा सिंहाचा वाटा होता. आणि त्या स्त्रीचं नाव म्हणजे मेरी लास्कर. हे सगळं करण्यास कुठून प्रेरणा मिळाली आणि तिने हे सर्व का केलं, याचा शोध म्हणजे हे मेरी लास्कर हे पुस्तक आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण आपल्या जर आजूबाजूला पाहिलं, तर आपण बऱ्याचदा पाहतो की कोणी कॅन्सरने अचानक आजारी पडतं, कोणी हार्ट अटॅकने, कोणी हृदयविकारानं, किंवा कोणी ब्रेन स्ट्रोकनं आपण हळहळतो. आपली ती एक स्वाभाविक भावना असते की अरे असं व्हायला नको होतं, त्यांना योग्य ते उपचार मिळायला हवे होते. परंतु जेव्हा आपण असा हा जो विचार करतो किंवा हे योग्य उपचार, ही जी भावना जी आपल्या मनामध्ये असते ती परत नंतर विरून जाते. परंतु मेरी लष्करचं वैशिष्ट्य हे की तिच्याही मनात ही भावना आली, परंतु तिने ही हवेत विरून न जाऊन देता त्याला एक नैतिक आणि एक वैचारिक अधिष्ठान दिलं. तिचे पती डॉक्टर अल्बर्ट लास्कर यांच्या मदतीनं तिनं लास्कर फाउंडेशन या संस्थेची तिने स्थापना केली. जेव्हा तिला कळलं की कॅन्सर असेल, हृदयरोग असेल, ब्रेनस्ट्रोक असेल किंवा डायबिटीस किंवा इतर जे आजार, यावर औषधं शोधणं म्हणजे हे मोठे प्रश्न आहेत. हे असे प्रश्न एकट्या दुकट्याने संशोधन करून किंवा तुटपुंज्या निधीवरती हे चालणारं संशोधन नाही. तर याला भरघोस निधी, सातत्यानं निधीची गरज होती. आणि तेही सर्व संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करणं गरजेचं होतं. हे तिने ताडलं. आणि तिनं सरकारी खर्चाने वैद्यकीय संशोधन ही तिने क्रांतिकारी कल्पना मांडली. तर तिनं राजकारण्यांना हे पटवून दिलं की आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे. आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल, आरोग्य हा अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारा घटक आहे. त्यामुळे त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे असं तिने सरकार आणि त्याचप्रमाणे संशोधक हा जो घटक आहे, या दोन्ही घटकांना तिने पटवून दिलं. आणि त्याचीच फलश्रुती म्हणजे आज जो काही वैद्यक संशोधनाचा जो काही वटवृक्ष महावृक्ष आपण झालेला पाहतोय, सर तो आहे. सर तो प्रवास इथपर्यंतचा कसा झाला,
हे मला एक शोध घ्यावासा वाटला आणि कोविड नंतरच्या काळात हे खरंच खूप महत्वाचं झालं. आणि त्यामुळे हे पुस्तक म्हणजे त्याचाच एक लेखाजोगा आहे असं मला वाटतं. खूपच छान. कारण आज आज सुद्धा आपल्याकडे एवढी वाताहत झालेली दिसते. त्याचं कारण संस्थात्मक मांडणी भारतात नीट झाली नाही. आणि ती त्यावेळेला अमेरिकेत नव्हती. आणि त्यावेळेचा काळ पण खूप जुना होता, टेक्नॉलॉजी खूप जुनी होती, संशोधन नव्हतं. आणि त्या काळात या बाईंनी एक पायाभूत अशी सुरुवात केली. आणि त्याचा शोध तुम्ही घेतला आणि तो अतिशय छान घेतलाय. म्हणजे मी प्रेक्षकांना अगदी कळकळीने विनंती करीन की तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. म्हणजे आत्ता डॅनियल जे म्हणाले त्याची प्रचिती तुम्हाला येईल की त्या बाईचं, एकट्या बाईचं काय कर्तृत्व असू शकतं. आणि खरंच खूप तुम्ही हे खूप छान त्याचा धाडोळा घेतला. तर मला आता एवढंच वाटतंय की तिचा एवढा दीर्घ प्रवास होता, त्यावेळेचा काळ होता, तिने काय काय सोचलं, काय कशा कशाला सामोरं गेलं. जरा एक दोन उदाहरणं आमच्या प्रेक्षकांना द्याल का? हो, नक्कीच. तर आपण जर पाहिलं की जसं मी अगोदर म्हटलं की मेरी लास्कर हिनं राजकारण आणि वैद्यक क्षेत्र यांची गळाभेट घडवून आणली. तिने दोघांना एकत्र आणलं. तर हे इतकं सोपं नव्हतं, कारण दोन्ही जे क्षेत्र आहे त्यांची ध्येय आणि उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. पण तिला दोन्हीही घटकांना ही गोष्ट पटवून द्यावी लागली. आणि त्यात बरीच आव्हानं होती. म्हणजे राजकारण्यांना समजून देण्यामध्ये दोन प्रमुख आव्हानं होती. एक आव्हान जसं मी अगोदर म्हटलं की आरोग्य हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, तो विशेष विशेष अधिकार नाही. हेच मुळी राजकारण्यांच्या ध्यानात नव्हतं. त्यामुळे ते पटवून देणं हे एक मोठं आव्हान मेरी लास्कर समोर होतं. दुसरं आव्हान म्हणजे वैद्यक संशोधनाला निधी पुरवठा करणं किंवा निधी पारित करणं यामध्ये कोणताच राजकीय फायदा नसतो. आपण कोणा राजकारणाला आज विचारलं की बाबा मला हे रस्ते बांधून दे किंवा हे इस्पितळ बांधून दे, तर कदाचित त्याला निधी मंजूर होईल. कारण ते कार्य 3, 4, 5 वर्षात ते पूर्ण होऊन पुढच्या निवडणुकीत त्या राजकारण्याला त्याचा फायदा मिळतो. परंतु ही बाब वैद्यकीय संशोधनाबाबत मात्र तितकीशी सत्य ठरत नाही. वैद्यकीय संशोधन हे जे आहेत हे म्हणजे अंधारातील वाघ. आज निधी दिला आणि उद्या अमुक आजारावरती औषध सापडलं असं होत नाही. त्यामुळे या घटकावरती राजकारण्यांना राजी करणं हे मोठं आव्हान मेरी लास्कर हिच्या समोर होतं. त्यामुळे तिनं सातत्याने 30, 40 वर्ष तिने नागरिकांच्या काही समित्या स्थापन केल्या आणि दबाव गट याच्या मार्फत आणि लास्कर फाउंडेशन या संस्थेमार्फत तिने सरकारला सातत्याने हे पटवून दिलं की बाबा रे, तुम्ही जर नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर नागरिक सुदृढ निरोगी असतील, म्हणजे ते मानवी उत्तम भांडवल ठरेल. आणि ते जर उत्तम असेल तर ते चांगलं काम करतील, चांगले पैसे कमावतील, जास्त पैसे कमावतील तर जास्त टॅक्सेस भरतील, म्हणजे तुमच्याच तिजोरीमध्ये जास्त पैशाची भर पडणार आहे. त्यामुळे सरकारची नैतिक जबाबदारी आहे की नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवणं. दुसऱ्या बाजूला दुसरा जो घटक जो होता संशोधक, तिकडे एक फार अशी वेगळी परिस्थिती नव्हती. वैज्ञानिक कम्युनिटीचं असं एक मत होतं की संशोधन किंवा शोध जो आहे ते म्हणजे व्यक्तिगत प्रतिभेचा आविष्कार आहे. ते असं पैसे पुढे टाकून किंवा प्लॅनिंग करून ते घडवून आणता येत नाही. मेरी लास्करचं म्हणणं असं होतं की जे काही तुम्ही एकट्या दुकट्याने तुमच्या प्रयोगशाळेत जे काही संथपणे जे काही संशोधन चालू आहे, त्यापेक्षा तुम्ही जर एका सरकारी संस्थेच्या एका छत्राखाली तुम्ही सर्वजण एकत्र आला, ज्ञानाचं आदान प्रदान केलं आणि तर जे काही संशोधन तुम्ही करू इच्छिता त्याला गती येईल. कारण ज्या वेगाने माणसं विविध आजारांना बळी पडतायत, तेवढ्या तातडीचे हे सर्व आजारांचे प्रश्न आहेत. आणि ते सोडविण्यासाठी म्हणजे सर्व संसाधनं, मग ती भौतिक असतील वैचारिक असतील, सर्व एकवटणे गरजेचं होतं. सो हे सर्व तिने संशोधक घटकाला तिने तिच्या परीने ते पटवून दिलं. गंमत म्हणजे मेरीचा लढा मेरी इथपर्यंतच थांबत नाही. हे दोन घटक जे होते, ज्याबरोबर मेरीनं सातत्यानं काम केलं, म्हणजे राजकारणी आणि वैद्यक क्षेत्र हे दोन्हीही पुरुष घटक. आणि या दोन पुरुष सत्तक घटकामध्ये एक बाई त्यांना शिकू पाहते, म्हणजे हे त्यांच्या नक्कीच पचनी पडणारं नव्हतं. त्यामुळे तिला बऱ्याच पूर्वग्रहांना तिला सामोरे जावं लागलं. म्हणजे एक तर कधी तिचं बाई असणं, स्त्री असणं आडायचं, कधी तिचं विज्ञान या विषयामध्ये न झालेलं अधिकृत शिक्षण आडायचं,
कधी तिचं चांगलं श्रीमंती ऐटीत राहणं कधी आडायचं. तर इतकी तिला म्हणजे ते अनुभव किंवा पूर्वग्रहांचा सामना करावा लागला. तर मी ते सर्व या पुस्तकात विस्ताराने लिहिलेच आहेत. परंतु एकदा म्हणजे बऱ्याच वेळा ती रागवायची, कधी ती तिला संताप यायचा. पण बऱ्याच वेळा ती तिचा या सर्व भावनांचा कडेलोट व्हायचा. आणि असाच एका प्रसंगात जेव्हा तिचा कडेलोट होतो, तेव्हा ती असं करते. जंतू किंवा विषाणूमुळे जंतू किंवा विषाणूमुळे होणारे आजार एक वेळ औषधाने बरे करता येतील, पण पूर्वग्रहामुळे उद्भवणाऱ्या आजारांचं काय? म्हणजे ती जे काही उद्विग्न झाली आहे ते आपल्याला या वाक्यातून आपल्याला ते कळतं. अजून एक प्रसंग मला सांगावासा वाटतो, की जसं मी अगोदर म्हटलं की वैद्यकीय संशोधनाला निधी पारित करण्याचा राजकारण्यांना काही राजकीय फायदा नसतो. त्यामुळे तिला म्हणजे अशा राजकारण्यांना पटवून देणं खूपच कठीण जायचं. आणि त्यातही जे काही हँडफुल म्हणजे 3-4 मोक्याच्या जागी असलेले राजकारणी ज्यांना ती पटवून देऊ शकली, त्यामधील एक महत्वाचे राजकारणी म्हणजे सिनेटर लिस्टर हिल. तर सिनेटर लिस्टर हिल यांचंही मेरीचं जे काही मत होतं की वैद्यक क्षेत्रामध्ये सरकारची नैतिक जबाबदारी आहे, सरकारने निधीचा पुरवठा दरवर्षी करणं गरजेचं आहे, या मताशी त्यांचं एकमत होतं. तर असे जेव्हा सिनेटर लिस्टर हिल अनायसे एक सरकारी समिती असते त्या समितीच्या ते प्रमुख पद, तर या समितीकडे या विविध संस्थांना निधी पारित करण्याचे हक्क असतात. त्यामुळे काय झालं की जोपर्यंत ते त्या समितीच्या प्रमुख स्थानी होते किंवा अध्यक्षस्थानी होते, तोपर्यंत मेरीला काही अडचण झाली नाही. दरवर्षी 3-4 वर्षी हवी तशी निधीवाढ होत गेली या सरकारी संस्थांसाठी. परंतु नंतर काय झालं, 3-4 वर्षानंतर सिनेटर हिल यांच्या असं लक्षात आलं की मला याचा राजकीय फायदा काही होताना दिसत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये जे सामान्य माझे मतदार आहेत, पारंपरिक मतदार, त्यांना हे मला पटवून देणं कठीण जातं की मी पैसा ओततोय खरा वैद्यकीय संशोधनासाठी, पण याचा तुम्हाला खरंच फायदा होतोय का? लोक असं म्हणायचे की पैसा ओतताय खरा, पण यामुळे माझं दुखणं काही बरं होत नाहीये. त्यामुळे लोकांच्या ते लक्षात येत नव्हतं की ही खूपच मोठी वाट आहे आणि याचे परिणाम खूपच दूरगामी आहे. सो तेव्हा हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते काहीसे चिंतित झाले, सिनेटर लिस्टर हिल. आणि अशा संभ्रमावस्थेत असताना त्यांना योगायोगाने अमेरिकन सरकारमधील संरक्षण दलातून एक ऑफर आली. आता संरक्षण दल हे जे आहे हे म्हणजे नागरिकांमध्येही आणि राजकारण्यामध्येही लोकप्रिय विभाग आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा एकदम सोयीस्कर असा विभाग. त्यामुळे त्यांनाही ते आकर्षण निर्माण झालं आणि ते एके दिवशी मेरीला असं ते म्हणतात, सहज म्हणून जातात की मी असा विचार करतोय की हे जे काही वैद्यकीय संशोधन तुम्ही काय करू इच्छित आहात, मी आता 3-4 वर्षे मी तुम्हाला मदत केली, माझ्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं मी निधी पारित करून घेतले. परंतु मला वाटतं मला यामध्ये काही राजकीय फायदा नाही. तर मला आता ही ऑफर आलेली आहे संरक्षण दलातून आणि मला हे चुकवायची नाहीये. ती मला संधी घेणं गरजेचं आहे माझं राजकीय करिअर टिकवण्याच्या दृष्टीने. मेरीला अर्थात याचं माहिती होतं की असे राजकारणी, जे धोरणी राजकारणी आणि ज्यांना वैद्यक संशोधनाचं महत्व कळलं, हेच मुळात दुर्मिळ आहे. त्यामुळे सिनेटर लिस्टर हिल यांना असं चटकन जाऊन देणं मेरीला जे काही त्याचं ध्येय होतं त्याला ते धरून नव्हतं आणि तिला ते परवडणारही नव्हतं. ती त्यांना असं म्हणते की तुम्ही जे काही करताय त्यांचा त्यांचा फायदा किंवा त्याचा परिणाम तुमच्या मतदार संघावर किती होतोय हे पाहू नका. तर तुम्ही जे काय करताय याचा जो परिणाम आहे तो अखिल मानव जातीवर होणार आहे. आणि भले तुमच्या हयातीमध्ये टीकेचा सामना करावा लागलाय किंवा लागेल, परंतु तुम्ही त्याची चिंता करू नका. महान पुरुष जे आहेत त्यांना त्यांच्या हयातीमध्ये कधीच मान सन्मान मिळाला नाही. तर तुम्ही जे काय कार्य करू इच्छात तुम्ही जे काही आता कार्य करतायत यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल, असं ती त्यांना पटवून देते. काही दिवसांनी अशी बातमी येते वृत्तपत्रामध्ये की सिनेटर लिस्टर हिल यांनी संरक्षण दलाचं नेतेपद नाकारलं. आता हे जर आपण पाहिलं की मेरीला म्हणजे कित्येक पातळ्यावरती लढा द्यावा लागत होता. म्हणजे मेरीच्या जी खोली आणि व्याप्ती या प्रसंगाकडे आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं, असं मला वाटतं.
अतिशय छान उदाहरण दिलेत आणि खरंच मेरी लास्कर यांचं व्यक्तिमत्व आणि काम अ, विलक्षण आहे. पण ते असलं तरी तुम्ही त्यांचं चरित्र लिहिलंय आणि चरित्र लिखाणाची एक आपली वाट असते. त्या वाटेने चरित्र लिखाण जातं आणि त्याच्यात लालित्य असतं, त्याच्यात प्रवाह असतो, त्याच्यात संघर्ष असतो आणि त्याच्यात तो खूपच छान झालाय असं मला वाटलं. आणि आज आपल्याकडे वीणा गवाणकर आहे की ज्यांनी ही वाट मराठीमध्ये एक रुजवली. तर मगाशी ते उत्तर दिलेलं आहे आशिषने की अ, कुठल्या टप्प्याला तुम्ही त्यांच्याकडे गेला, कारण तुम्ही गाववाले तर होतात. पण मला आता विनाताईंना हे विचारायचं आहे की ओव्हरऑल म्हणजे डॅनियल काय, नवीन जे चरित्रलेखक आहेत, म्हणजे या चरित्रलेखनामध्ये तुमचं नेमकं कसं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही दिलं आणि हे मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमकं कसा प्रवास झाला तुम्ही आणि डॅनियल यांचा एकत्र. अनम्यूट आहात. म्यूट आहे, म्यूट. हा, नमस्कार. नमस्ते. अ, पहिलं त्याचं पुस्तक मंच, त्याचा जेव्हा माझ्याकडे ड्राफ्ट आला होता तेव्हाच माझ्या लक्षात त्याचे म्हणजे काय, तो जो ज्या पद्धतीने मी त्याला म्हटलं की तू आहे हा विषय किंवा विचार किंवा मांडणी चांगली आहे, पण थोडस पॉप्युलर पद्धतीने जायचं असेल तर तुला काय केलं पाहिजे, कारण ती कादंबरी वाचा. आणि मला त्याचं कौतुक कशासाठी वाटलं की त्यांनी तो रिराईट, पुन्हा त्यांनी लेखन करून ते पुस्तक केलं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा तरुण कष्ट घेणार आहे. नाहीतर एकदा लिहून झालं की झालं ना, आता काय परत परत सांगता. पण त्याला ते पटलं होतं. हे एक माझं हे समजते की एक चांगलं पुस्तक, म्हणजे मी त्याला निमित्त झाले की बाबा तू हे थोडंसं असं असं केलंस आणि कुठे पाठवायचं ते साधनासारख्या ठिकाणी त्याचं झालं चांगलं. आता हे सुद्धा जेव्हा त्यांनी मला पहिला ड्राफ्ट दिला ह्याचा, तेव्हा माझ्या लक्षात आलं हे कटपेस्ट नाही. कारण हल्ली पुष्कळ वेळा मला एक सिनियर म्हणून जे माझ्याकडे येतात पुस्तकं, पुष्कळ वेळेला ते गुगलवरची माहिती काढून कटपेस्ट करून, म्हणजे त्यांचा बाज सुद्धा मराठी नसतो, इंग्रजी बाजाचं मराठी असतं, शब्दाला शब्द मराठी घेऊन केलेले असतात. आणि मग ते लक्षात येतं की ह्याच्यावरती काम केलेलं नाही, ह्याच्यावरती संशोधन नाही, ह्याच्यावर विचार नाही. मग त्याचा जो ड्राफ्ट होता त्याच्यातलं महत्व त्या विषयाचं मला कळलं. जे नुकतंच आपलं कोरोनाचंच हे झालेलं होतं, तोच काळ आहे. कोरोनाची मला वाटतं दुसरी लाट गेल्यानंतरचा तो आहे. तर त्याला म्हटलं आहे चांगलं, परंतु त्यावेळेस मला असं वाटलं, तो जो म्हणतो की माझी एवढीच मदत झाली की एक वाचक म्हणून, ते तज्ज्ञ म्हणून नाही, एक वाचक म्हणून मी ते वाचलं, की त्याच्यात त्याने तिकडच्या अमेरिकन काँग्रेस, तिथली राजकीय पद्धती, त्याच्यात ते कसं होतं वगैरे ह्याचं खूप डिटेलनी दिलं होतं. तेव्हा मी त्याला म्हटलं तुला जर जमलं, कारण आपल्या भारतीय लोकांना ही राजकीय पद्धत आणि हे सगळं लॉबिंग वगैरे हे अपरिचित आहे किंवा नाही आपल्या लॉबिंग, तर तो भाग आवश्यक तेवढा ठेवून ह्याच्यात मेरी लष्करचे मिळतील तेवढे रंजक प्रसंग आधी बघा. कारण हे तू प्रबंध नाही, हा तुझा सामान्य लोकांसाठी दिलेला तू परिचय करतोस, तर ते जवळचं वाटेल असं हे कर. आणि म्हणजे बाकी त्याला लिहिण्याची पद्धत, शैली वगैरे याविषयी मी कधीही सांगत नाही, कारण तो प्रत्येकाचा एक अंगभूत आणि जन्मजात तो प्रकार असतो. तिथे ते ज्याचं त्याने आपल्या लयीतच लिहा. तर त्यांनी ते जे दुसरं मी केलं, तर खरोखरच त्यांनी तो खूप सुधारणा केलेली दिसली, त्याचे प्रयत्न दिसले. आणि तो तिथल्या लष्करच्या बरोबर ईमेलच्या त्या फाउंडेशनशी संपर्कात येऊन नवीन हे करून, म्हणजे पुस्तक लिहून फक्त मोकळं व्हायचं नव्हतं त्याला, त्याला काहीतरी सांगायचं होतं, हे मला सतत त्याच्या फोनवरून याच्यावर लक्षात येतो. आणि ही जी तरुणाची मला धडपड लिहिणाऱ्याची जी दिसते, तिला मला प्रोत्साहन द्यावं. कारण स्पष्टच बोलायचं ना, पाटकरांनाही अनुभव असेल की मी हे पुस्तक दिले, हे लवकर छापा, लवकर प्रकाशित करा, अशी घाई असते, ही घाई असते, त्यांना तो अनुभव असेल. मला मी 1-2-3 वर्षांनी किंवा तू डेडलाईन धरू नकोस, म्हणा पुस्तक पूर्ण होते. तर हा त्याचा जो पेशन्स, हा जो धीर आहे, हा मला त्याचं असं वाटतं की हा अशा पद्धतीने पुढे बराच काळ लिहू शकेल, हे आलं. आणि मग मला त्याला, आणि मी काही
म्हणजे मी त्याला मदत केली किंवा थोडं सांगितलं म्हणजे मी काही ते लिहिलं असं नव्हे, परंतु मला जसं वाचावंसं वाटत होतं त्या मी सूचना त्याला केल्या. आणि माझं सुदैव असं की त्यांनी ते ऐकलं आणि ते मला आवडणारं पुस्तक असं ते निर्माण झालं. हा माझा स्वार्थ म्हणेन मी. तर हे तरुण म्हणजे आता हाताशी गुगलची साधनं असतात. म्हणजे माझ्या काळात म्हणजे अर्ध आयुष्य माझं बिन गुगलचं गेलं, अर्ध आयुष्य नंतरच्या गुगलमध्ये मिळालं. तर अशा ह्याच्यात इतकी साधनं असताना ती पारखून घेणं, तपासून घेणं, क्रॉस रेफरन्सेस बघ, क्रॉस चेकिंग करणं, हे फार महत्वाचं असतं. आणि हे करताना त्यांनी दोन गोष्टी मला याच्या म्हणजे थोडेसे कदाचित तुमच्या प्रश्नापासून लांब जात असेल की भाषेवरती त्याची चांगली ही आहे, डॅनियलची भाषेची चांगली तयारी, आणि दुसरी कष्ट घ्यायची तयारी, म्हणजे समोरच्याशी संवाद साधून समजून घ्यायची त्याची तयारी. त्याच्यामुळे मला त्याला ते, नाहीतर आपणही कुठेतरी थांबतो, लॉक होतो, नको ह्याला हे आवडणार नाही. पण तो त्याचा जो मोकळा स्वभाव आहे त्याच्यामुळे ते शक्य झालं असं. हे तर फारच छान तुम्ही सांगितलं आणि नवीन लेखकांना सुद्धा ते समजेल. पण तुम्ही एक अत्यंत चांगलं असं सांगितलं की वाचकाच्या भांड्यामध्ये आपल्याला ते पदार्थ ओतायचे आहे. म्हणजे आपल्याकडे भरपूर आहे, पण ते कसं वाचकाला, भारतातल्या वाचकाला, आणि तो फार छान तुम्ही सांगितला, तो सल्ला अत्यंत मौल्यवान होता. की नाहीतर लेखकाला वाचता वाचता, अभ्यास करता करता खूप जाणवतं, समजतं, पण त्यातलं बरोबर संपादित करून ते, आणि मेरी लाटकर या व्यक्तिमत्वाला तुम्ही जास्त प्रगल्भ करायला जी सूचना दिली ती अतिशय मोलाची सूचना मिळाली. आणि मला एक अजून फक्त असं विचारायचं आहे की हा झाला एक, काय म्हणतात त्याला, चाळणीचा भाग. पण अजून काही अशी सूचना होती का तुमची की ज्याच्यामुळे हे पुढे झालं, स्वरचरित्र अजून पुढे आलं, अशी काही सूचना होती का? नाही, त्यांनी त्याचं होमवर्क म्हणजे त्याचं ते ह्याचं वर्क खूप करतच होता, तो चांगलाच होता. आणि माझं त्याच्यात हा फरक असा आहे की मलाही सायन्सची काहीही बॅकग्राऊंड नाही, कुठलीही बॅकग्राऊंड. तो अलीकडचा तरुण आहे, तो विचारी आहे, तो समजून घेतो त्याचं. तर तरी सुद्धा त्याचा सुद्धा तोच प्रयत्न होता, म्हणजे हे समजून घेण्याचा. पण त्याला ते म्हटलं तसं अलीकडची मुले जास्त त्यांच्या हाताशी साधनं असतात समजून घेण्याचे आमच्या वेळेपेक्षा. तर त्याचा उपयोग त्यांनी खूप चांगला केलेला दिसला की शक्य तितके जे सोर्सेस असतात ते सगळे सगळे शोधायचे. म्हणजे एकही दगड न उलटता ठेवायचा नाही असं जे म्हणतो, प्रत्येक हा उलटून बघायचा असं, हे त्याच्यात मला दिसलं. आणि याची मी म्हटलं तसं त्याला आता डॅनियल थोडस सांगते मी की मग म्हटलं थोडीशी रंजक प्रसंग सोड काहीतरी, कारण लोकांना नुसतं निवेदन नको असतं, नुसतं ना, तर काही घटना हव्या असतात, काही थोडे. आणि ते त्यांनी शोधले होते. म्हणजे पुस्तक हाती आले तेव्हा मला, मी वाचलं पुन्हा, सगळं वाचलेलं असतं नाही, मला लक्षात आलं की मी वाचलेला ड्राफ्ट आणि हे ह्याच्यात खूप फरक झाले. म्हणजे त्यांनी त्यात घेतलेले कष्ट लगेच बजावले. ते फार छान. आणि एक चांगलंच भाग्यच म्हणायचं की तुम्ही गावातले आहात आणि त्याच्या तुमच्या आणखी सांगेन, अगदी पहिल्या टप्प्याला. हा, संपादक तुम्ही जे म्हणता, संपादक असतातच, पण लेखकांनी स्वतः संपादक जे असलं पाहिजे. खरे खरे. हा, नाहीतर मला जे माहिती आहे ते मी सगळं टाकणारच त्याच्यात. हे जे एक असतं मला एवढं माहिती ते, आणि मग तो एक कोश होऊन बघ. आणि आपला नेहमी फरक काय असतो की चरित्र हा इतिहासच असतो, परंतु एका तो माणसाचा आहे, देशाचा नाही. त्याच्यामुळे तुम्ही व्यक्तीची रंजकता, त्याच्यात व्यक्तिमत्वाची रंजकता आली तरच ते वाचनीय होईल. अगदी. नाहीतर मग तुम्हाला एखाद्या फाउंडेशनचा तुम्ही इतिहास वाचताय का, किंवा एखाद्या देशाचा, तो फरक आहे, तो त्याच्या छान लक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे तो अशा प्रकारची पुस्तकं लिहील चांगली असं मला वाटतं. फारच छान. चरित्राबद्दल खूप छान चर्चा झाली. मेरी लाटकर या व्यक्तिमत्वाबद्दल खूप चर्चा छान झाली. पण आता आपण हे लक्षात घेऊया, आता एव्हाना लक्षात आलंच असेल की जरी चरित्र मेरी लाटकरचं असलं तरी विषय हा मात्र पब्लिक हेल्थ आहे, म्हणजे सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य विज्ञान हा एक आम्ही शिकतो, म्हणजे MBBS ला असताना आम्हाला विषय असतो PSM नावाचा. पण तो विज्ञानाचा विषय पुस्तकात खूप वेगळ्या पद्धतीने असतो, पण ऍक्च्युअली व्यवहारात खूप वेगळ्या पद्धतीने तो पुढे जात असतो. आणि ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ हेल्थ म्हणू. तर ह्या सगळ्याचा अत्यंत सुंदर परामर्श
असा शब्द न काढता मेरी लासकरांच्या एकूणच दडपणीतून आपल्या समोर येतो. त्यामुळे हा जो पब्लिक हेल्थ एक्सपर्ट त्या भाग त्याच्यात आलेला आहे, त्याच्यावर अर्थातच आपल्याकडे आज डॉक्टर अभय बंग आहेत. ते तर म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहे. तर मी थोडस त्यांच्याकडे मी त्यांच्या हा थोडस मला थोडस त्याच्यात आणखीन घालावंसं वाटतंय की अनेक शास्त्रज्ञ असतात किंवा ते त्यांच्यावर लिहिलं जातं आणि किंवा असे शोध लावणारे असतात त्यांच्यावर लिहिलं. मेरिल लष्करच्या बाबतीतलं जे वेगळेपण होतं ते डॅनियलनी असं पकडलंय, ते जे मला आवडलं असतं की तिची जिद्द, तिची इच्छा, ती स्वतः तिला विज्ञानाची पार्श्वभूमी नसताना ते जे त्यांनी बरोबर पकडून समोर आणले की सामान्य माणूस म्हणजे श्रीमंत हा एक योग आहे, परंतु एखादा माणूस जेव्हा निश्चित असं काही ध्येय ठरवतो आणि त्याच्यासाठी प्रत्येक प्रयत्नाचं हे करून ते घडवून आणतो स्वतःच्या आयुष्यात, तर हा एक वेगळा मोठा एक पाठ आहे, वस्तुपाठ आहे की तुम्ही चांगल्या गोष्टीची आणि तिचा कुठला अमेरिका किंवा एक संपूर्ण मानवजातीचा जो विचार येतो तेव्हा तो कालातीत, धर्मातीत आणि याच्यात सरहद्दी ओलांडून जाणार असतो. तर सरहद्द ओलांडून जाण्याचा जो प्रकार आहे तो डॅनियलच्या या पुस्तकात मला जाणवला, म्हणून त्याचा आणखीन मला. अगदी सुंदर. आता मी डॉक्टर अभय बंग यांच्याकडे वळतो. डॉक्टर, आपली अत्यंत मार्मिक प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. किंबहुना ह्या पुस्तकाला पुढे अनेक पुरस्कार मिळतील याची मला खात्री आहे. पण त्यापेक्षा सर्वात चांगला पुरस्कार म्हणजे या पुस्तकाला असलेली डॉक्टर अभय बंग यांची प्रस्तावना. तो त्याचा सन्मान आहे. त्यात आपण असं लिहिता की डॅनियल यांनी मेरी लासकरला दिलेलं मानव जातीचं आरोग्यदायिनी हे बिरुद अत्यंत उचित बिरुद आहे. जरा आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगाल का ते? सर्वसामान्य माणसाचा संबंध आरोग्याच्या बाबतीत डॉक्टरशी येतो. आजार झाला, वेदना झाली, रोग झाला की आपण डॉक्टरकडे जातो. आणि म्हणून स्वाभाविकपणे आपला समज असा होतो की डॉक्टर हा आरोग्यदायक किंवा आरोग्यदायिनी स्त्री असेल तर ती आरोग्यदायिनी असते. हे जरी असलं खरं की डॉक्टर रोगनिदान करतो आणि वेदनाशामक औषध देतो, पण हे काय डॉक्टरने शोधलेले नसतात. डॉक्टर फक्त ते पोचवणारा, जसं दूध वाटप करणारा असतो, पण दूध गाय देते. तर मग हे औषध कोणी शोधली असतात? कोरोना असेल किंवा त्याच्या पूर्वीचे अनेक रोगांची औषधे असेल. बघा किती परिवर्तन घडतं. कमला नेहरूंच्या पत्नी, मोतीलाल नेहरूंची सून, पण तिला टीबी वरती चांगलं औषध मिळालं नाही म्हणून त्या ट्युबरक्युलोसिसने गेल्या. कस्तुरबा गांधींना न्यूमोनिया झाला जेलमध्ये आणि योग्य औषध त्यावेळी पेनिसिलिन वेळेवर पोहोचलं नाही म्हणून त्या गेल्या. औषधाच्या अभावी. पण हे औषधं कोण शोधून काढतं? आणि आता टीबीने किंवा न्यूमोनियाने मरण्याची पाळी फार क्वचित येते. तर औषधं शोधणारे वस्तुतः मागे पडद्यामागेच राहतात. म्हणून डॉक्टरांना जरी श्रेय मिळत असलं की आम्ही आरोग्य देतो, आम्ही वेदना शामन करतो, पण खरं हिरो जे आहेत ते खरं म्हणजे हे त्याचा शोध लावणारे, मग ते औषधं असो की डायग्नोस्टिक असो. एक्सरेचा शोध नसता लागला किंवा अल्ट्रासाऊंडचा शोध नसता लागला किंवा सीटी स्कॅन MRIचा शोध नाही लागला तर स्टेथोस्कोपने आम्हाला किती समजतं? काय फार समजत नाही. म्हणून शोधाचं, संशोधनाचं प्रचंड महत्व वैद्यकीय सेवा देण्यामध्ये आहे. पण त्याच्या पुढे एखाद्या संशोधकाचे नाव गाजतं, पण संशोधन जिथे होतं त्या संस्था या सगळ्या संशोधनाचं क्रॅडल आहे, जिथे त्या पाळण्यामध्ये खरी सगळी संशोधनं निर्माण होतात. आणि अमेरिकेमधल्या त्या ज्या NIH आहेत, बेथेस्डाच्या जवळ 27 अशा नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. जणू काय एक मोठं विशाल कॅम्पस त्यांचं आहे, गावच आहे त्या संस्थांचं. माझ्या सुदैवाने तिथे अनेक वेळा जाण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. तर ह्या ज्या NIH आहेत, इथे ह्या असं संस्थात्मक स्वरूप आहे. NIH स्वतःही संशोधन तिथे हजारो वैज्ञानिक करतात आणि NIH मोठ्या मोठ्या ग्रांट्स देतं
त्यामुळे अख्ख्या अमेरिकेमध्ये अनेक विद्यापीठं संशोधन करू शकतात. आणि त्या अर्थाने म्हणून मेरी लास्करचं नाव प्रथमदर्शनी खरं कोणाला अपील होण्यासारखं नाही. लोकांना असं एक आजकाल तर लोकांना क्रिकेटचे हिरो किंवा फिल्म स्टार हेच हिरो हिरोईन असतात. त्याच्याऐवजी डॅनियलला ही मेरी लास्कर बाई कुठून मनाला भिडली, मला आश्चर्यच वाटलं. मेरिलिन मनरो ही हिरोईन असते, मेरी लास्कर कुठे हिरोईन असते समाजाची. पण डॅनियलकडे ती शोधक नजर होती आणि ते हृदय होतं की त्याने आरपार पाहिलं की डॉक्टर नाही आणि औषधही नाही, हे जिथून निर्माण होतात त्या संस्था. आणि मेरी लास्करने त्या NIHच्या विकासामध्ये काय योगदान दिलं हे आपल्याला डॅनियलने पुस्तकात मांडलेलंच आहे, पण आता त्याने सांगितलं देखील, म्हणून मी पुनरावृत्ती करत नाही. म्हणून त्या अर्थाने ती खरंच, बरं मी त्याला आईची ऐवजी दाईनी यासाठी म्हणालो की NIH ह्या सरकारी संस्था आहेत, अमेरिकन सरकारद्वारे चालवणारे आणि फंडेड, म्हणून त्या संस्थांची आई हे अमेरिकन सरकार आहे, पण त्यांची दाई मेरी लास्कर आहे. तिच्यामुळेच या NIHच्या एकाची NIHची 27 NIH झाल्या आणि $20 लाख 40 अब्ज डॉलर बजेट झालं. आणि हे नुसतं पैशामध्ये मोजता येत नाही. ह्या NIH मधनं जे प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन झालं ते नुसत्याच अमेरिकेच्या नाही पण जगभरच्या लोकांना त्याचा फायदा मिळतो आहे आणि शतकभर मिळत राहणार आहे. म्हणून त्या अर्थाने मेरी लास्कर ही खरं म्हणजे दाई आहे की जिने या संस्थांचा जन्म आणि त्याच्यातनं होणारं संशोधन यासाठी ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. आणि मी पुन्हा पुनरावृत्ती करतोय, पण मला खरंच डॅनियलचं कौतुक हे वाटलं की तो वैद्यकीय विषयातला नाही आणि तरी देखील त्याने एक ध्यास घेतल्यासारखं या बाईच्या चरित्राचं फॉलो केलं, पाठलाग केला आणि त्याच्यावर सुंदर पुस्तक लिहिलं. म्हणून प्रस्तावना लिहिण्याची मला प्रेरणा जी झाली ते डॅनियलमुळे आहे. त्यामुळे त्या माझ्या प्रस्तावनेचे श्रेय डॅनियलला आणि मेरीलाच आहे. खूपच छान. कारण हे खरं आहे की ती दाई आहे आणि ती 125 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी तिने जन्म घेतला, म्हणजे काम केलं होतं. आणि हे अमेरिकेत तुम्ही म्हटल्यासारखं आज NIH आहे, $40 अब्ज. पण मग एकीकडे ही अमेरिकेची देणगी म्हणूया आपण सगळ्या जगात, आणि दुसरीकडे तुम्ही प्रस्तावनेत सुद्धा असं प्रतिपादन करता की अमेरिकेतल्या सारख्या अतिसमृद्ध देशात म्हणजे आज 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 आरोग्य सेवा दिवाळखोर आहे. आता ही आजची दिवाळखोर झालेली ती का आहे, आणि आज झालेली ही दिवाळखोर झालेली आरोग्य सेवा आणि मेरी लास्करचं काम, असं तुम्ही कसं मोजता, त्याच्याकडे कसं बघता? अमेरिकेतली आरोग्य सेवा किंवा आरोग्य व्यवस्था ही दिवाळखोर अनेक अर्थांनी आहे. पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की ती नैतिकदृष्ट्या दिवाळखोर आहे, कारण ती नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी समाजाची आहे आणि सरकारची आहे हेच मुळात मानत नाही. आणि त्याचा फटका कसा बसतो मी माझं व्यक्तिगत उदाहरण सांगतो की 40 वर्षापूर्वी न्यूयॉर्क एअरपोर्टवर माझं सामान ढकलताना मला अचानक छातीत दुखायला लागलं. मी तेव्हा 39 वर्षाचा होतो, पण तरी मी ओळखलं की बहुतेक दुखणं हृदयाचं आहे. आता न्यूयॉर्क एअरपोर्टवर जर मी असं म्हटलं असतं की मला हृदयाचं दुखणं झालेलं आहे तर ताबडतोब त्यांनी मला अमेरिकेच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं असतं आणि माझ्या 7 पिढ्यांचं दिवाळं लागलं असतं. कारण अमेरिकेतलं खर्च आरोग्याचे म्हणजे काय अमाप असतात, ॲस्ट्रॉनॉमिकल. आणि म्हणून हे हृदयाचं दुखणं असू शकतं हा अंदाज येऊन देखील मी उपचार न मागता विमानात बसलो. आता हा प्रचंड मूर्खपणाही म्हणता येईल किंवा हे आर्थिक म्हणजे अमेरिकेची आरोग्य व्यवस्था किती निर्घृण आहे की आपल्याला हृदयाचा अटॅक आलेला आहे कळूनही एक डॉक्टर सेवा न मागता विमानात बसतो की बघू आता जगलो तर जगलो, नाही तर ही अमेरिकेची नैतिक दिवाळखोरी आहे. अमेरिकेचं कसं आहे की अमेरिकेची मानसिकताच अशी की पूर्वी अमेरिका जेव्हा वसलं ते युरोपमधली माणसं अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जायची, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पेनिसिल्व्हानिया, बॉस्टन,
आणि मग तिथून घोड्यावर बसून ते पश्चिमेकडे जायचे आणि प्रत्येकच माणूस हा एकलकोंडा घोडास्वार होता आणि ज्याला जी जमीन लाभली ती त्याने जिंकली, तिथे त्याने शेती केली. म्हणून एक निर्घृण असा व्यक्तिवाद अमेरिकेच्या समाजाच्या आणि लोकांच्या मानसामध्येच आहे. आणि तेच त्यांनी आरोग्य व्यवस्थेला लागू केलं आहे की तुझं आरोग्य ही तुझी जबाबदारी आहे, जग की मर तुझं तू पाहून घे, सरकारला काही त्याचं येणं देणं नाही. आता हे मी थोडं अतिशयोक्ती करतोय. मेडिकेड, मेडिकेअर ह्या त्यांच्या काही सेवा आहेत, पण ढोबळमानाने आरोग्याची गरज ही व्यक्तीने आपापली भागवावी, त्याच्या सरकारचं काही घेणं देणं नाही. म्हणून नैतिकदृष्ट्या ही दिवाळखोर आहे, आर्थिकदृष्ट्या देखील ही दिवाळखोर आहे. अमेरिकेमध्ये आरोग्य व्यवस्थेवर खर्च हा प्रतिव्यक्ती खर्च कदाचित जगात सगळ्यात जास्त असावा. अमेरिकेचं प्रतिव्यक्ती उत्पन्नच खूप अफाट, आणि तरी त्यातलं 17 ते 18% देशाचं एकूण उत्पन्न GDP हा हे आरोग्य सेवेवर खर्च करतात. तुलनेसाठी आपल्याकडे केंद्र सरकार 1% GDP हा आरोग्य सेवेवर खर्च करतं. अमेरिकेमध्ये एकूण 17 ते 18% GDP, आणि तो GDP अमेरिकेचा, बरं का, भारताचा नाही. तर त्यामुळे प्रतिव्यक्ती जवळजवळ $10,000 म्हणजे 8 लक्ष रुपये प्रतिव्यक्ती आरोग्यावर खर्च तो देश करतो. हे यासाठी दिवाळखोर आहे की तरी अमेरिकेतल्या लोकांचा आरोग्याचा स्तर हा काही जगातला सर्वात चांगला नाही, आणि क्युबाचा आरोग्य स्तर त्याच्याहून चांगला आहे. युरोपमधल्या देशांचा, जपानचा आरोग्य स्तर याच्याहून चांगला आहे, आणि हे सर्व देश अमेरिकेपेक्षा फक्त निम्मा खर्च करतात प्रतिव्यक्ती. आणि मध्ये तर बातम्या की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मधल्या ज्या स्लम्स आहेत जिथे मुख्यतः काळे लोक राहतात, तिथला बालमृत्यू दर हा बांगलादेशपेक्षा जास्त आहे. तर अमेरिकेची आरोग्य सेवा ही प्रचंड मोठा खर्च करते, आणि तरी आरोग्य निर्मिती मात्र त्याच्यातनं खराब होते. म्हणून याही दृष्टीने ती दिवाळखोर आहे. थोडंसं डायग्रेशन करून एक तुम्हाला आकडेवारी सांगतो. मॅकेन्सी कंपनीने मध्ये ते डेव्हॉसला ते जे प्रचंड मोठं संमेलन भरतं अर्थक्षेत्रातलं, त्याच्यात मॅकेन्सीने मांडलेली ही आकडेवारी ती सांगतोय की अमेरिकेमध्ये आरोग्य सेवेचा खर्च ज्या गतीने वाढतोय, तर ते हिशोब करतात मॅकेन्सीवाले की आता जर तो 17-18% आहे, तर 1950 पर्यंत तो देशाच्या 47% GDP आरोग्यावर खर्च होईल, आणि वर्ष 2100 पर्यंत अमेरिका 95% GDP ह्या आरोग्यावर खर्च करेल. आता हे अशक्यप्राय आहे, पण म्हणून अमेरिकेची आरोग्य सेवा आणि तिचं आर्थिक गणित किती दिवाळखोर दिशेने जात आहे त्याचं. आणि तिसरं म्हणजे अमेरिकेची आरोग्य सेवा अतिशय हॉस्पिटल केंद्रित आहे. हॉस्पिटल केंद्रित, टेक्नॉलॉजी केंद्रित, डॉक्टर केंद्रित अशी आहे. व्यक्तीला आरोग्यवान कसं व्हावं अशा प्रकारच्या आरोग्याच्या पॉलिसी किंवा प्रयत्न, माझा आवडता शब्द म्हणजे आरोग्य स्वराज्य. व्यक्तींना आरोग्याच्यासाठी स्वस्थ बनावं, म्हणजे स्वमध्ये स्थित बनावं, इंडिपेंडंट बनवावं, आत्मनिर्भर बनवावं, या दिशेने अमेरिकेची आरोग्य सेवा चालत नाही. म्हणून नैतिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने खरं म्हणजे अमेरिकेची आरोग्य सेवा ही खरंच दिवाळखोर आहे. म्हणून त्या अर्थाने मी म्हणालो की ही दिवाळखोर आहे. मेरी नाही, म्हणजे अशा संस्कृती असलेल्या देशामध्ये मेरीने हा प्रश्न विचारला, आणि अगदी ब्लंटली विचारला की तुम्हाला आरोग्यासाठी सरकारने खर्च करावा हे पटत नसेल तर एकदा स्वतः आजारी पडून बघा. हा मोठा हृदयाला भिडणारा प्रश्न आहे, आणि तो प्रश्न हे तिचं ते ब्लंटली विचारणं, हे राजकीय नेत्यांना हीच भाषा समजली. आणि म्हणजे जे काही आपल्याला डॅनियलने उदाहरण दिलं आता, तर त्या सिनेटरला ते पटण्याचं एक कारण असं की ती खरं हृदयाला हात घालायची की तुम्ही आजारी पडता, तुमचे वडील आजारी पडले, तुमची आई, बायको हे आजारी पडली, तेव्हा काय घडलं होतं, आणि मग सगळ्या अमेरिकन समाजाला असं भोगावं लागू नये म्हणून काय केलं पाहिजे. तर मेरी जिथे सगळ्या गोष्टी लोकांनी आपले आपले प्रायव्हेटली खर्च करावे अशी संस्कृती आहे, फिलॉसॉफी आहे, तिथे मेरीने सरकारला आणि समाजाला हे पटवलं की नाही, संशोधनाचं मूलभूत संशोधन ही सरकारची जबाबदारी आहे.
सरकारने तो खर्च केला पाहिजे आणि त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न करून ते इन्स्टिट्यूशन जाळं उभं केलं. हे अद्भुत काम आहे. खूपच अत्यंत छान माहिती मिळाली आणि खूप शार्प कॉमेंट आहे. आता एका गमतीशीर मला प्रश्न पडला येतो कधी कधी येतो की मेरी लास्कर वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की या बाईनी फक्त एक गोष्ट केली ती म्हणजे लॉबिंग. आणि तुम्ही प्रस्तावनेमध्ये मला लॉबिंग जे आज घडतं म्हणजे अर्थातच अमेरिकेमध्ये जे तुम्ही दिवाळखोरी सांगितली सगळ्या देशांमध्ये आज जो प्रायव्हेटायझेशनचा जोरदार धडाका आहे त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेट हॉस्पिटल्स सगळे लॉबिंग करत असतात. म्हणजे राजकीय लोकांनी आपल्या पद्धतीने धोरणं तर कशी करतील या प्रयत्नाला आपण लॉबिंग म्हणू. पण मग मेरीचं लॉबिंग आता तुम्ही त्या शेवटी शेवटी ते सांगितलंच पण तरी मेरीचं पण लॉबिंग आताचं पण लॉबिंग तुम्ही कसं बघता याच्याकडे त्या मेरीच्या लॉबिंगकडे? हा हा नैतिक प्रश्न स्वाभाविक आहे आणि प्रस्तावनेमध्ये मी याचा उल्लेखही केला आहे की मेरीने लॉबिंग जर केलं तर मग ती या कॉर्पोरेट सेक्टरपेक्षा कशी वेगळी सिद्ध होते आणि आपण एवढं कौतुक गुणगान का करायचं या बाईचं. तर मूळ मुद्दा असा की मेरीला कोणतंच प्रॉडक्ट विकायचं नव्हतं. हा. तिला कोणताच त्याच्यातनं नफा कमवायचा नव्हता. उलट तिने तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या संपत्तीचा खर्च सगळा त्या लास्कर फाउंडेशनच्या द्वारे हे लॉबिंगचं काम आणि याच्यावर आवश्यक सगळं रिसर्च करण्याच्या कामासाठी तिने तो खर्च केला. म्हणून मेरीचा व्यक्तिगत स्वार्थ याच्यात काहीही नाही. तिला कोणतंच प्रॉडक्ट विकायचं नाही. आणि म्हणून हेतू काय, लॉबिंगचा हेतू काय हा एक फार महत्वाचा मुद्दा असतो. लॉबिंग चांगलं की वाईट, चाकू जो आहे तो एखाद्या खुन्याच्याही हातात राहू शकतो आणि एका सर्जनच्याही हातात राहू शकतो. चाकू तोच असतो. पण त्याचा कोणत्या उद्देशाने वापर होतो त्याच्यावर ठरतं की हा वापर नैतिक आहे की अनैतिक आहे. तर कॉर्पोरेट सेक्टरचं लॉबिंग हे पुष्कळचा आपलं प्रॉडक्ट विकण्याचा, त्याच्यात आर्थिक नफा कमवण्याचा आणि त्यामुळे त्यासाठी नैतिक अनैतिक सगळ्याच प्रकारचे पद्धती ते वापरतात. त्यांच्याकडे माहिती असते की या औषधाचे दुष्परिणाम आहे पण ते लपवून ठेवतात. अनेक वर्षे लपवून ठेवतात की आपले नाही तर प्रॉडक्ट विकलं जाणार नाही. तर या अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत आहे. आणि म्हणून मेरीचा हेतू मानवतावादी आहे. तो भांडवलशाहीचा किंवा नफ्याचा नाही. दुसरं असं की तिचं लॉबिंग उघड आहे. कॉर्पोरेट करेक्ट. लॉबिंग हे बऱ्याचदा हे चार भिंतींच्या मागे चालतं, देवाणघेवाण चालते. आपल्याकडे जसं राजकीय जे म्हणजे सरकारी कामाचे मोठमोठ्या कंपन्यांना ठेके दिले जातात, उघड होत नाही, अंडरग्राऊंड बरंच काहीतरी डिलिंग्स होतात. तसं कॉर्पोरेटच्या लॉबिंग सोबत विशेषतः संरक्षणाचे जे ठेके असतात डिफेन्स सेक्टरमध्ये, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्येही आणि तिकडे देखील किंवा औषधांच्याही क्षेत्रामध्ये, तर हे जे अंडरग्राऊंड डिलिंग्स होतात तसं मेरीचं प्रकरण नाही आहे. उलट तिने पद्धत काय वापरली, ते लास्कर फाउंडेशन निर्माण करून तिने सगळा एव्हिडन्स गोळा करायचा. हो. वर्षभरामध्ये ती त्या लास्कर फाउंडेशन तर्फे एक अॅन्युअल रिपोर्ट काढायची. डॅनियलच्या पुस्तकात त्याने सुंदर सगळं विस्तृत वर्णन केलेलं आहे. आणि त्या रिपोर्टच्या द्वारे नवं काय संशोधन झालेलं आहे समाजासमोर आणून म्हणून त्याचा ती लॉबिंगला वापर करायची. म्हणून तिचं तथ्यावर आधारित असं लॉबिंग आहे. आणि म्हणून आणि शेवटी म्हणजे अकाउंटेबिलिटी तिची समाजाप्रती आहे. तिची कोणत्या प्रॉफिटला अकाउंटेबिलिटी नाही आहे, तिची समाजाप्रती अकाउंटेबिलिटी आहे. त्यामुळे या दृष्टीने तिचं लॉबिंग शस्त्र तेच आहे, पण ते सर्जनच्या हातातला चाकू आहे, मारेकऱ्याच्या हातातला चाकू नाही आहे. पब्लिक हेल्थ एक्सपर्टच्या सर्जनच्या हातात एका अर्थाने ती पब्लिक हेल्थ एक्सपर्ट असे सर्जरी करत होती. अतिशय छान. सगळ्यांच्याच या बोलण्यातून आपल्याला हे लक्षात आलं असेल की मेरी लास्कर हे पुस्तक केवढं वेगळं आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि आज वाचण्याची अत्यंत गरज आहे प्रत्येक चांगल्या वाचकाला. ते खूप वेगळ्या जगाचा अनुभव देईल आणि तो आपल्याशी भिडतो. जसं आशिषने सांगितलं की कोविड काळानंतर आपण सगळे हादरलोय आणि पब्लिक हेल्थ सिस्टीम बद्दल अनेक प्रश्न पहिल्यांदा आपल्या मनात उभे राहिलेले आहेत आणि डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे फक्त गोळ्या आणि औषधं याच्यापेक्षा सुद्धा आरोग्य व्यवस्था काहीतरी महत्वाचं पायाभूत काम करते हे आपल्या कुठेतरी लक्षात आलेलं आहे.
आणि या मेरी लास्कर या पुस्तकाचं फार मोठं अत्यंत पायाभूत असं वैशिष्ट्य आहे. तर आता शेवटी जाता जाता एक एक प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे. डॅनियल, हे पुस्तक वाचून संपवताना वाचकाच्या शिदोरीत किंवा आपल्याला काय नेमकी भर पडली असेल किंवा असा पडावी असं तुम्हाला एक लेखक म्हणून वाटतं? मला असं वाटतं की सामान्य वाचक जेव्हा हे पुस्तक वाचतील तेव्हा त्यांना दोन प्रकारे त्यांच्या आकलनात भर पडेल. प्रथम म्हणजे आज जर आपण सामान्य घरात पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात कोपऱ्यामध्ये काहीतरी औषधं, गोळ्या, औषधांच्या बाटल्या असतातच आणि ते आपण आपल्या आजारासाठी, दुखण्या खुपण्यासाठी घेत असतो. तर ही औषधं जी आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये जी समावेश त्यांचा झालेला आहे, खूप लांबवरचा प्रवास करून आलेले आहेत. आणि तो प्रवास होण्यामध्ये कितीतरी संशोधक, डॉक्टर असतील किंवा कार्यकर्ते असतील, या सर्व घटकांचा खूप मोठा याच्या मागे हात आहे. घटकामध्येही मेरी लास्कर या स्त्रीचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर याची जाणीव सामान्य वाचकांना होईल असं मला वाटतं. दुसरं म्हणजे भारताच्या संदर्भात जर बोलायचं तर म्हणजे वैद्यक संशोधन राहिलं दूर, आरोग्य या विषयामध्येच अतिशय म्हणजे जे आपलं जे बजेट आहे ते खूपच कमी आहे. म्हणजे एकीकडे जगभरात स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळणारा भारत एक वैद्यक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येतोय आणि दुसऱ्या बाजूला भारतामधील सामान्य नागरिक जे आहेत ते मूलभूत आरोग्य सुविधापासून वंचित आहे. म्हणजे हे आज एक खूप विसंगत करणारे चित्र आज भारतामध्ये आपण पाहतो. तेव्हा मला असं वाटतं की विशिष्ट पक्ष, विशिष्ट विचारसरणी या सर्वांच्या पलीकडे जाऊन आरोग्य जर या विषयावर जर नागरिक जर जागृत झाले तर काय बदल होऊ शकतं हे मेरी लास्करने अमेरिकेमध्ये करून दाखवलेलं आहे. तर त्याची प्रेरणा मला वाटतं वाचकांना मिळेल आणि यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं मला इथं वाटतं. अगदी बरोबर डॅनियल. खरोखर वाचकाला मनात हे प्रश्न निर्माण होतील आणि कुठेतरी वाटेल की लोकांचं प्रेशर हे आलं पाहिजे आणि तो या पुस्तकाचं खरंच खूप चांगलं यश असेल. वीणाताई, अशी बऱ्यापैकी बोलणं आपलं झालंच आहे या विषयावर, पण बरेचसे तरुण, प्रत्येक वाचक हा लेखक असतो, पोटेन्शियल लेखक असतो आणि बरेच वाचक आता तुम्ही एक वाचक कुठल्याही लेखकाला ज्याला काही लिखाण करायचंय त्यांना काय सल्ला द्याल की काय बघा जेव्हा तुम्ही लिहाल मग चरित्र लिहाल, बाकी काही लिहाल, पण पुस्तक एखादं लिहावं वाटलं तर तुम्ही काय करावं, असं तुम्ही काय सल्ला द्याल? अं, मला नेहमी एक वाटत आलेलं आहे, असं वाटत आलेलं आहे किंवा मी अनुभवाने सुद्धा असं की जसं तुम्ही म्हणाले प्रत्येक वाचक हा आतून कुठेतरी लेखक असतो. तर वाचकाची सुद्धा एक लय असते, त्याच्या लिहिण्याची पण एक लय असते, तुमचा स्वभाव असतो, तुमचं आधीचं काहीतरी वाचनाचं किंवा अनुभवाचं संचित असतं आणि त्याला जोडल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आधारानेच तुमचं वाचन किंवा भोवताल बघणं होत असतं. तर तुम्हाला जर तुमची ही सापडली असेल, मी काही जण कवितेतून व्यक्त होतात, काही कादंबऱ्यातून होतात, नाटकातून होतात, वेगळ्या वेगळ्या याच्यातून. तर माझ्यासारख्याच असं असतं की मला एखादा विषय असं वाटतो की हे चांगलं आहे आणि समोर आलं पाहिजे. तर मग मग आम्ही नेहमी जेव्हा म्हणतो की साहित्य हा समाजाचा आरसा आहे, मग त्या आरशात ह्या लोकांचं प्रतिबिंब हवं की नाही? ज्यांनी आमचं आयुष्य सुधारण्यासाठी काही केलंय किंवा आयुष्यात बदल घडवेल, मानव जातीत ज्यांनी बदल घडवायचा प्रयत्न केला, मूलभूत असे संशोधन करणारे खूप असतात, पण तो मूलभूत बदल घडवणारे जे लोक आहेत ज्यांनी आमच्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, स्तर बदल, त्यांचं कुठेतरी चित्रण यायलाच. तर तरुणांनी असं जर म्हणजे मी स्वतः चरित्र लेखक असल्यामुळे मी कथा, कविता, कादंबरीवर बोलणार, पण ह्याच्या संबंधी असंच म्हणेन की हे लोक आले तर किमान आपल्याला जाणीव होते की आज मला ह्या वयात मला ह्या गोळ्या घ्यायला लागतात, हे औषध घेतलं, तर याच्या मागे जर मगाशी डॉक्टर म्हणाले तसं की कोणाचे संशोधन आहे, कोणाचे, याची किमान माहिती असेल. आज जर मी तुमच्याशी ऑनलाईन ह्याच्यावरती बोलते करते, हे माझ्या लहानपणी किंवा माझ्या 60पर्यंतही नव्हतं. मग हे आलंय तर हे कोणी निर्माण केलं याची जाणीव देणं, माहिती करून देणं हा सुद्धा एक चांगला वाङ्मय प्रकार. ते नुसतं माहिती देणं हा
टेक्निकल माहिती देणं नव्हे, ती रंजकतेने देण्यासाठी त्याला मानवी अनेक परिमिती ज्या असतील त्या जोडून त्या पुढे नेल्या तर ते रंजक होतं, वाचतात. आणि आता जसं डॅनियल म्हणाला की ह्याच्यातून ही प्रेरणा तर ही महत्वाची की आज एक मोठं असं जर असं काही ह्याचं संकट आलं, एखादी लाट येते, कुठल्या तरी व्हायरल निर्माण होतं, काय होतं, तर अशा वेळेलाच आम्ही जागा होतो आणि मग विचार करायला. तर जेव्हा असं काही नसतं, म्हणजे म्हणतात ना की जेव्हा शांतता असते तेव्हा तुम्ही जास्त तयार राहा, स्वाग इन पीस, तसं आपलं झालं पाहिजे की आपल्याला हे सगळं माहिती असतं. मग ह्याच्यात कॉर्पोरेशन आहे का, कॉर्पोरेट हे आहेत का, याच्यात लॉबिंग आहे का, हा भाग थोडा वेगळा राहतो प्रत्येक देशाच्या ह्याच्यात. परंतु मानवी प्रवृत्ती म्हणून याच्याकडे तुम्ही कसं, तर तरुणांना मला असं सांगायचंय की आता सध्याचं वाचन मी पुष्कळ वेळेला बघतो ते हाऊ टू एवढ्यावरच ते थांबलेलं असतं. हाऊ टू बिकम रिच की हाऊ टू ते काय असेल, किंवा मला गरज आहे तेवढीच माहिती मला गुगलवरून मिळाली की माझं माहिती. परंतु हे सगळं होण्यासाठी एक आयुष्य जेव्हा आपलं उभं आयुष्य खर्च करतो, सगळं तन मन धन पणाला लावतो, ते कशासाठी? ती मानववृत्ती जी आहे. संशोधन करतात हा एक बौद्धिक खेळ असतो असं नाही, तर एक त्याच्यात मानवी एक कुठेतरी हे आपले मन असतं, त्याच्यात भावना असतात, विकार विचार सगळे असतात, ते सुद्धा समजले पाहिजे. म्हणजे आपण त्या गोष्टीकडे, आपल्याला एखाद्या गोष्टीचं समजलं की अशा अशा ह्याच्यामुळे सिद्ध झालं, तर त्या वस्तूकडे बघण्याची दृष्टी सुद्धा आपली बदलते. कशामुळे हे, तर नुसतंच हे झालंय हे सांगण्यापेक्षा असं असं झालंय हे जेव्हा समोर येतंय की त्याच बनवते एक चरित्र, तर ते सामान्य लोकांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत असं. म्हणजे तुम्ही मगाशी कारवारचा उल्लेख केला म्हणून की ही शेती तिकडे होते इकडे होती, तशी काळी माणसं आपल्याकडे आपल्याकडे अस्पृश्य तिकडे काळी, हे सगळं आपण जेव्हा मानवी दृष्टिकोनातून तपासतो तेव्हा ह्या संशोधनाचं मोल कळतं. तर संशोधनाचं मोल, त्याच्या मागचा मानवी जीवन धडपडीचा अर्थ कळण्यासाठी ही अशी पुस्तकं पुढे आली. तर आताही तरुणांचंही काय, कारण त्यांच्या हाती आमच्यापेक्षाही जास्त आता संशोधनासाठी लागणारं साहित्य संदर्भ कितीतरी पटीने अधिक अगदी ते बरोबर. व्हावं. आणि मराठीत म्हणजे इंग्रजीत आता खूप मिळतं आपल्याकडे, म्हणजे माझ्या तरी पुस्तकांचा आधार हा इंग्रजी पुस्तकच असतो. मराठीत हे झालं कारण मराठीत ते निर्माणच होत नाही अजून, मराठीत बाहेरूनच यावं लागतं. तर सध्या बाहेरून तरी आणूया, जेव्हा आपल्याकडे निर्मिती होईल तेव्हा त्या गोष्टींची निर्माण कशी झाली ती होईलच. तर ते अगदी व्हायला, अगदी बरोबर. कारण ह्या आणि गोष्टी तुम्हाला, मला असं वाटतं पुष्कळ वेळेला तुमच्या मर्यादित दृष्टिकोनाच्या बाहेर करतात, तुम्हाला दृष्टी विशाल करतात, इतरत्र बघा तुम्हाला असा दिसतो. दृष्टिकोन बदलण्याची सुद्धा ही पुस्तकं काढतात. खरं आहे, म्हणजे खरं म्हणजे काहीतरी सांगायचं असतं, त्या लेखकाकडे काहीतरी दृष्टिकोन असतो आणि म्हणजे पु ल त्या देशपांडे म्हणायचे लिहिणं हे सांगणंच असतं, अगदी लिहिणं हे सांगणं आहे हे विसरू नये. अगदी अगदी. तर ते कसं आलं पाहिजे आधी, आणि मग त्याच्यात भरपूर साधनं आपल्याकडे आहेत. ते तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मी शेवटी डॉक्टरांकडे येतो. परत अजून मला हे पुस्तक मगासारखा अजून एक प्रश्न पडलाय. डॉक्टर, आपण गांधीवादाच्या भक्कम पायावर उभ्या, एक समाजव्रती, तळागाळात काम करणारे कृतिशील डॉक्टर आहात, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक आहात. मेरी लास्कर यांच्याजवळ काही नव्हतं यातलं, काहीही नव्हतं. त्यांच्याजवळ काहीतरी असं होतं की जो उच्चभ्रू समाजातला वावर आणि नंतर आलेला पैसा. म्हणजे आज आपण त्यांना पेज 3 सेलिब्रिटी असं म्हणू शकतो. पण खरंच असं अचंबित होतो मी की अशी मेरी लास्कर असं अविश्वसनीय आणि आमूलाग्र परिवर्तन, अमेरिकेसारख्या, तुम्ही म्हणाल तसं अमेरिकेसारख्या अतिशय क्रूर अशा व्यक्तिवादाच्या देशामध्ये अशा पद्धतीची आमूलाग्र परिवर्तन करू शकते. याच्याकडे हे जरा समजून सांगा आम्हाला, काय असेल तिच्याकडे. हे खरं आहे की मेरीकडे
वैद्यकीय डिग्री नव्हती, पार्श्वभूमी नव्हती, कदाचित सुरुवातीला तर ज्ञानही नव्हतं. मग तिने ते स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवलं. ते भांडवल नव्हतं, पण तिच्याकडे एक दुसरं भांडवल होतं जे फार कमी लोकांकडे असतं. ते म्हणजे एखादा मुद्दा हृदयाला भिडला तर तो जिद्दीने दशकानुदशक रेटण्याची जी एक कमिटमेंट लागते ती तिची अपूर्व आहे. आणि त्याचं पुरेसं आपण ॲप्रिसिएशन करायला पुन्हा डॅनियलचं पुस्तक वाचलं पाहिजे की तिला आलेल्या अडचणी, अडथळे काय मोठे प्रचंड होते. एखाद्या राष्ट्राध्यक्षासोबत मोठं प्रयत्नपूर्वक लॉबिंग करावं, संपर्क करावे, आणि बेटा तो राष्ट्राध्यक्षच बदलून जातो. गेलं सुरुवातीपासून अनेक वर्षांचं काम वाया गेलं. पहिलेपासून पुन्हा आता नेटवर्किंग, आणि ती नेटवर्किंग काय हुशाऱ्या वापरते. राष्ट्राध्यक्षाकडे पोचायचं असेल तर राष्ट्राध्यक्षाच्या बायकोकडे पोचलं पाहिजे, आणि बायकोकडे पोचलं असेल तर सरळ एखादा प्रोजेक्ट घेऊन जाण्याचा अर्थ नाही. या बायकोला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्या मुद्द्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ती त्याच्यासोबत कनेक्शन बनवते. आणि या सगळ्याचा हेतू कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही. एक चांगलं सामाजिक काम घडवण्यासाठी ती हे सगळं करते आहे. तर मेरीकडे हा एक विशेष गुण आहे, आणि मला वाटतं तिची सगळ्यात मोठी तिचं जे काही अद्वितीय कॉन्ट्रीब्युशन आहे ती ह्या गुणामुळे आहे. बाकी तिचा नवरा खूप श्रीमंत होता, त्याचा तिला थोडा फायदा मिळाला. ती उच्चभ्रू समाजातली होती म्हणून तिचा ॲक्सेस उच्च पॉलिटिकल वर्गामध्ये तिला चांगला मिळाला. सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत, पण तशा अनेक लोकांना असतात. आणि आता मोठमोठ्या श्रीमंत कॉर्पोरेटच्या बायका फक्त पेज 3 जसं तुम्ही नाव दिलं तशा मिरवतात. तर पेज 3 मधली सेलिब्रिटी आणि मेरी लास्कर मधला जो फरक आहे तो कोणत्या मुद्दा, द पर्पज डिसाइड्स द व्हॅल्यू ऑफ द पर्सन. आणि त्यामुळे मेरीची व्हॅल्यू जी आहे ती तिच्या पर्पजमुळे आहे. आता समाजामध्ये मोठं परिवर्तन शेवटी अंतिमतः कोणीतरी व्यक्तीच घडवतो. सामाजिक आर्थिक फोर्सेस, ऐतिहासिक फोर्सेस सगळे असतातच, पण तो अंतिम जो हातोडा मारावा लागतो, घण मारावा लागतो, तो कोणीतरी व्यक्ती लागतो. प्रत्येक परिवर्तनाला एक हिरो असतो किंवा हिरोईन असते. इथे आपल्याला ही एक हिरोईन मिळालेली आहे की जिने मोठ्या प्रमाणात एक सामाजिक परिवर्तन घडवलं. मला एक मात्र खेद वाटतो की भारतामध्ये इतर काही बाबतीत मेरी लास्करशी जरी तुलना नेमकी नाही करतायत, पण तरी ज्यांनी एखाद्या सामाजिक मुद्द्यावरती बरंच उच्च पातळीवरती पॉलिसी वगैरे वगैरे, आपल्या दुर्गाबाई देशमुख होत्या, कमलादेवी चट्टोपाध्याय होत्या, यांनी तसं जरूर केलेलं आहे. पण वैद्यकीय क्षेत्रात लॉबिंग करून आरोग्य नीती बदलवणं यामध्ये तरी असं मेरीसारखं प्रचंड मोठं काम करणारं कोणी स्त्री दिसत नाही. मला व्यक्तिशः असं वाटतं की भारतातला हा 50% जो स्त्री वर्ग आहे तिच्यातनं नेतृत्व निर्माण होण्याची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. आणि ग्रामपंचायतीच्या पातळीवर ते दिसायला लागलेलं आहे, पण लोकसभेमध्ये ते अजिबात दिसत नाही. आणि जी लोकसभा ग्रामसभेमध्ये 33%, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये 33% रिझर्वेशन स्त्रियांसाठी करते, ती मात्र लोकसभेत करत नाही. आणि केलं तरी या लोकसभेत मी आकडा विसरलो, पण फारच थोड्या स्त्री खासदार निवडून आलेल्या आहेत. तर खरं वस्तुतः आपल्या देशामध्ये एक नाही, अनेक मेरींची गरजही आहे, आणि त्या निर्माण होण्यासारखी आता परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतीपासून पंतप्रधानाच्या पदापर्यंत या देशामध्ये अनेक मेरींचा उदय हो, आणि त्यासाठी डॅनियलचं हे पुस्तक जे आहे ते एक ट्रिगर, एक प्रेरणा सिद्ध हो, अशी शुभेच्छा. अगदी अगदी फारच महत्वाची शुभेच्छा आहे, आणि सगळ्यांची ती आशा आहे डॅनियलच्या पुस्तकाचं ते अत्यंत महत्वाचं बलिष्ठान आहे. आणि प्रेक्षक तुमच्या ऐकून लक्षात आलंच असेल की हे पुस्तक किती महत्वाचे आहे, आणि तुम्ही सगळे ते वाचाल, आम्हाला प्रतिसाद द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. शेवटी चरित्र वाचतो का आपण, तर आपण आज कुणाच्या खांद्यावर उभे आहोत ते समजून घ्यायला आपण चरित्र वाचतो. मीनाताईंनी पण तेच सांगितलं की हे बघा तर कोणाच्या, आज आपण खूपच सेल्फी योगामध्ये रमलोय, आपली आपली सेल्फी घेतोय, पण त्या सेल्फी घडवायला
इतकं मोठ्या मेरी त्यांचा सहभाग झालेला आहे. आणि हा दृष्टिकोनाचा बदल जरी आपल्यामध्ये या मेरी लास्कर पुस्तक वाचून झाला तरी ते या पुस्तकाचं खूप मोठं यश आहे असं मी म्हणेन. आता फार छान चर्चासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि मी आशिषकडे पुढची सूत्र देतो. फारच चांगली ही चर्चा आज रंगली. वीणाताई असो, डॉक्टर बंग असो, यांनी खूप सविस्तर स्वतःच्या भूमिका मांडल्या. त्याचप्रमाणे या पुस्तकाचं कौतुक केलं आणि ज्या पुस्तकाच्या मागे अशा दोन व्यक्ती उभ्या आहेत, ते पुस्तक वाचकांपर्यंत भरभरून पोचेल अशी मला आशा वाटते. डॅनियलचंही मी खूप कौतुक करेन की वीणाताईंनी जे एक महत्वाचा मुद्दा मध्ये मांडला की पुस्तक लिहिताना अमुक अमुक गोष्टी केल्या पाहिजेत, पण लेखकांना इतकी बऱ्याच वेळेला घाई असते की पुस्तक आता लिहून झालंय, आता काही बदल सांगू नका. पण डॅनियलने असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या डॉक्टर अरुण गद्रेंनी, तर हे पुस्तक एकदम शेवटच्या टप्प्यात वाचलं आणि त्याही वेळेला त्यांनी ज्या सूचना केल्या त्या डॅनियलने आनंदाने स्वीकारल्या, तसे बदल केले आणि त्यामुळे आज एक चांगलं बांधीव चरित्र आज लोकांसमोर येत आहे. याचा प्रकाशक म्हणून मला आनंद आहे, कारण अशी चांगली पुस्तकं प्रकाशित करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट असते. भविष्यात एखादं पुस्तक वीणाताईंचंही प्रकाशित करायला आम्हाला मिळेल अशी आशा आहे. तुम्ही सगळे इथे जमलात, आलात, यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर गद्रेंचेही आभार मानतो. धन्यवाद.